म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। जर साधू पुरुषाची सेवा आपल्या जीवनामध्ये जर घडली तर आपल्या भाग्याला पारावार नाही। थोर पुरुषाच्या समाधी सोहळ्यामध्ये आपणाला सेवेचा वाटा प्राप्त झाला, म्हणून वैकुंठवासी गोविंद महाराज यांच्या पुण्य स्मरण दिनाचं औचित्य साधून आपल्या नगरीमध्ये दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो। दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगवान पंढरीरायाच्या पवित्र द्वारामध्ये याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे। या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या भागाला प्राप्त झाली पण तुम्हा सर्व सुज्ञ श्रोत्यांच्या माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये आपल्या विभागातील नामांकित भजनी मंडळ, सुंदर अशा प्रकारचे मृदंग वादक या सर्वांच्या सहकार्याने चालू असलेली कीर्तन सेवा, सेवेसाठी म्हणून घेतलेला अभंग श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंग परमात्मा या भगवंताच्या द्वारात येऊन, भगवंताच्या सन्मुख येऊन आपल्या अंतःकरणामध्ये अलौकिक स्वरूपाची असलेली आवड देवा पुढे व्यक्त करतात। मनुष्य जीव म्हटला की प्रत्येक मनुष्य जीवाच्या अंतःकरणामध्ये आवड नावाचा एक घटक आहे। काय म्हणलो? आवड नावाचा एक घटक आहे। आवड नावाचा घटक नाही असा तुम्हाला औषधाला सुद्धा माणूस मिळणार नाही। प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आवड नावाचा घटक आहे। आवड हे साधारण आहे। एक आवड सर्वात आहे। आवड एक सर्वात आहे, परंतु आवडीचा विषय मात्र एक नाही। विठ्ठल व्यक्ती बदलला, त्या व्यक्तीच्या आवडीचा विषय बदलला। माझ्या आवडीचा विषय वेगळा, तुमच्या आवडीचा विषय वेगळा। तुमच्या आवडीचा जो विषय आहे तो माझ्या आवडीचा नाही, माझ्या आवडीचा जो विषय आहे तुमच्या आवडीचा नाही। आवडीचा जो विषय असतो त्या आवडीच्या विषयावरून त्या व्यक्तीचा अधिकार कळतो।